Welcome student on our last lecture of stationary wave and wave motion. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्विंक्स ट्यूब एक्सपेरिमेंट आणि काही स्पेशल्स पॉईंट स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे क्विंक्स ट्यूब एक्सपेरिमेंट. जनरली द क्विंक्स ट्यूब एक्सपेरिमेंट इज यूज टू demonstrate or to find the velocity of sound in air. Generally, the Quincke tube apparatus is consist of two U-tubes ABC and DF. जनरली ही जी काही क्विंक्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे ही दोन U-tube पासून तयार झाली असते. एक असते ABC आणि एक असते DF. त्याच्यात ABC ही जी काही ट्यूब आहे हिचा जो काही डायमीटर आहे हा डायमीटर DF पेक्षा कसा असतो, थोडासा लार्ज असतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, ही जी काही DF ही जी काही U-tube आहे ही ट्यूब या ABC ह्या ट्यूबमध्ये आपण तिला बॅक आणि फॉरवर्ड असं आपण तिला करू शकतो. म्हणजे तो सारखे तिला आपण मूव्ह करू शकतो. मग आता जनरली ही जी काही ट्यूब आहे ह्या ट्यूबमध्ये आपण P आणि Q असे दोन ओपनिंग ठेवलेले. हा P हा जो ओपनिंग आहे याच्यातून आपण काय करणार, एखादा सोर्स ऑफ साऊंड काय करणार याच्यातून आपण पास करणार आणि तो काय होईल, ह्या दोन ट्यूबमधून काय होईल, ट्रॅव्हल होईल. आणि त्याचं जर काय आउटपुट आहे म्हणजे इथं Q हा आपण समजा लिसनर आहे असं आपण कन्सिडर करू. मग आता काय होणार की ज्या वेळेस आपण इथून एखादा साऊंड प्रोड्यूस करणार एखादा सोर्स ऑफ साऊंडनी, त्याच काय होईल की जो काही साऊंड आहे तो ह्या दोन पाथने काय होईल इथं ट्रॅव्हल होईल. म्हणजे PEQ ह्या पाथने काय तो ट्रॅव्हल होईल आणि दुसरा PBQ म्हणजे थोडक्यात PBQ ह्या पाथने आणि PEQ ह्या पाथने काय तो ट्रॅव्हल होईल. मग आता ज्यावेळेस हे दोन साऊंड ट्रॅव्हल होतील त्यावेळेस ते त्यांचं काय होणार, सुपरपोजिशन होणार आहे. मग आता जे त्यांचं सुपरपोजिशन होईल म्हणजे आपण असं कन्सिडर करू की हा जो का PEQ आणि हा जो का PBQ हे जे काय पाथ आहे यांचा का पाथ डिफरन्स जर का n लॅम्बडा असेल आणि जर का ते इन फेज असतील तर त्यांच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, थोडक्यात की यांची जे काही इंटेन्सिटी काय असेल मॅक्झिमम असेल. कारण की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे सांगता आपण जर का ते इन फेज असतील तर दोन वेव्ह काय होते, सुपरपोजिशन होतील आणि त्यांचा ॲम्प्लिट्यूड काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम साऊंड काय होईल, ऐकू येईल. त्यानंतर समजा PBQ आणि PEQ यांचा पाथ डिफरन्स λ/2 आणि आउट ऑफ फेज असेल आणि जर का डिस्ट्रक्टिव्ह इंटरव्हल फॉर्म करत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी काय होईल, ऐकू येईल. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू की हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना आपण काय करणार, सुरुवातीला या स्टेपला काय करणार, आपण कॅल्क्युलेशन करून घेणार आणि नंतर काय करणार, हा जो काय पाईप आहे हा काय करणार आपण थोडासा त्याचे जे काय डिफरन्स जो काय डिस्टन्स आहे डिस्टन्स काय करणार आपण व्हॅरी करणार. म्हणजे तो काय करत थोडक्यात मूव्ह करणार आणि पुन्हा रिडिंग घेणार. मग हे करत असताना आपल्याला काय होईल की जो का पाथ डिफरन्स आहे तो काय होईल, ऑप्टेन होईल. म्हणजे समजा आपण असं म्हणू की इफ द पाथ डिफरन्स बिटवीन DF अँड ABC इज इक्वल्स टू n लॅम्बडा देन वी हर अ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजे त्यास आपल्याला काय होईल, मॅक्झिमम इंटेन्सिटी काय होईल, ऐकू येईल. पण समजा पाथ डिफरन्स जर का तुमचा 2n+1 λ/2 असेल तर मिनिमम इंटेन्सिटी काय होईल, आपल्याला ऐकू येईल. मग आपल्याला जर का पाथ डिफरन्स जर का माहिती असेल तर आपल्याकडे V = n × लॅम्बडा हे आपल्याकडे इक्वेशन असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर का फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर या फ्रिक्वेन्सीनुसार आपण काय करू शकतो, त्याची लॅम्बडाची वेवलेंथ आपल्याला माहिती म्हणजे थोडक्यात वेवलेंथ माहिती असेल तर आपण वेलोसिटी ऑफ साऊंड डिटरमाइन करू शकतो. तर असं एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे की या सिंपल एक्सपेरिमेंटने आपण वेलोसिटी ऑफ साऊंड काय करू शकतो, डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काही स्पेशल पॉईंट आपण स्टडी करतो. म्हणजे सगळ्यात पहिला इको. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपण बघतो की एखाद्या हिल स्टेशनवर जर का आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आवाज येतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा तो आवाज काय असतो, ऐकू येत असतो. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की त्या ठिकाणी साऊंडचा काय असतं, रिपिटेशन होत असतं. त्याला आपण काय म्हणतो, जनरली इको. मग इकोची डेफिनेशन आपण काय सांगणार बघा, इट इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन फ्रॉम द सम रिजिड सरफेस ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सरफेस फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. म्हणजे थोडक्यात हा काही जो काही ओरिजिनल साऊंड याचा काय होत असतं, कायम रिपिटेशन होत असतं एखाद्या रिजिड सरफेसमधून, त्याला आपण काय म्हणतो, इको म्हणतो. बघा काही ऑडिटोरियम असतील किंवा काही असे काही प्लेसेस असतात की त्या ठिकाणी हा इको काय होत असतो, जनरली प्रोड्यूस केला जातो. पण मग इको प्रोड्यूस करण्याची काही कंडिशन असते की जे काही रिफ्लेक्टर आणि जो काही सोर्स आहे, जे काही डिस्टन्स आहे, मिनिमम डिस्टन्स किती असावं त्यासाठी त्यामध्ये एक डिस्टन्स माहिती असणं गरजेचं असतं. मग आता बघा, इफ द डिस्टन्स ऑफ रिफ्लेक्टेड फ्रॉम द सोर्स इज D, समजा त्यांचं जे काही डिस्टन्स आहे समजा T असेल तर आपण काय लिहितो बघा, 2D = V × T. कारण की जे काही सोर्स आणि हा जो का तुमचा रिफ्लेक्टर यांचे जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स समजा आपण D कन्सिडर केलं तर आपल्याला सोर्स ऑफ साऊंड नंतर रिफ्लेक्शन झाल्यानंतर जो काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स काय घेणार आपण, 2 × D घेणार. मग आपल्याकडे D = काय आपण वेलोसिटी × टाईम.
मग डी इक्वल टू इक्वेशन लिहिलं आपण व्ही इंटू टी अपॉन 2. मग आपल्या क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट विल बी द मिनिमम डिस्टन्स ऑफ द रिफ्लेक्टर. मग मिनिमम डिस्टन्स किती असो तर आपल्याला माहिती आहे की जो काही इफेक्ट असतो एखाद्या ऑर्डिनरी साऊंडचा हा आपल्या इयरमध्ये 1/10 सेकंद एवढा असतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, जर का हा साऊंड जर का आपल्याला स्टार्टिंग पॉईंटपासून जर का 1/10 सेकंद जर का बिफोर जर का ऐकू आला तर ते साऊंडला आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्या कोणत्याही प्रकारचा इको आपल्याला हर्ट होत नाही. म्हणून आपण सांगतो द मिनिमम डिस्टन्स ऑफ द डी दॅट इज रिफ्लेक्टर इज, म्हणजे जो काही मिनिमम डिस्टन्स असेल ती मिनिमम डिस्टन्स घेतली ना आपण 330/2 इंटू 1/10 दॅट इज 16.5. म्हणजे एवढं कमीत कमी डिस्टन्स आपलं काय पाहिजे, रिफ्लेक्टरचं पाहिजे. त्यानंतर त्यावरचं एक क्वेश्चन आपण विचारलेलं बघा. An echo sounder is a fishing boat receive an echo from a shoot of fish 0.45 second after it was sent. If the speed of sound in water is 1500 meter per second, how deep the shoal. बघा एक फिशिंग बोट आहे, ते फिशिंग बोट काय करते, इको काय करते, प्रोड्यूस करते. पण हा जो इको आहे हा ते काय शोल ऑफ फिश आहे, म्हणजे ते काय वॉटर, त्या वॉटरच्या खाली फिशचा काय असा एक ग्रुप आहे की त्या ग्रुपपासून काय होतं की 0.45 सेकंड नंतर काय होतं, इको काय होतोय, परत येतोय. तर क्वेश्चन आपल्याला विचारलं तर का स्पीड ऑफ साऊंड दिला 1500 मीटर पर सेकंड, तर व्हॉट विल बी द डीप ऑफ द शोल. तर ते जे काही ग्रुप ऑफ फिश आहे त्यांचा डिस्टन्स किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इक्वल टू डी अपॉन टी, म्हणजे डी इक्वल टू 2d अपॉन 2 इंटू टी अपॉन 2, म्हणजेच 1500 इंटू 0.45 अपॉन 2 इक्वल टू 337.5 मीटर. म्हणजे एवढ्या डिस्टन्सवर काय असतील ते शोल ऑफ फिश काय होतील आपल्याला पाहायला मिळतील. तर असं एक सिम्पल क्वेश्चन या टॉपिकवरती विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट फेनॉमेनॉन रिव्हर्बरेशन. नेक्स्ट इज रिव्हर्बरेशन. म्हणजे बघा जनरली आपण एखाद्या ऑडिटोरियममध्ये किंवा एखाद्या पिक्चर थिएटरमध्ये गेलो तर आपल्याला ठीक आहे साऊंडचं मल्टिपल रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे साऊंड काय होतं आपण थोडक्यात तो असा व्हॅरी होत असतो. तर हा जो काही फेनॉमेनॉन आहे त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्बरेशन. म्हणजे त्याचा अर्थ बघा, इट इज द फेनॉमेनॉन इन विच साऊंड वेव्स आर रिफ्लेक्टेड मल्टिपल टाइम्स कॉझिंग अ सिंगल साऊंड टू बी हर्ड मोर दॅन वन्स. म्हणजे एक सिंगल साऊंड आपल्या काय होतो एकापेक्षा जास्त वेळेस काय असतो, ऐकू येत असतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, रिव्हर्बरेशन. मग आता हे जे रिव्हर्बरेशन आहे हे जर का आपल्याला कमी करायचं असेल, ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार की जे काही ऑडिटोरियम असेल किंवा जी काही वॉल असेल ते काय करायची, तिला शक्यतो काय करायचं, कर्टनने काय करत तिला आपण झाकून ठेवणार. त्याच्यामुळे काय होईल की जे काही रिफ्लेक्शन आहे रिफ्लेक्शन काय होईल, कमी होईल. म्हणजे ते सांगितलं बघा, इट इज डिक्रीज बाय मेकिंग वॉल रूफ रफ बाय युझिंग कर्टन टू अवॉइड द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. अँड सेकंड, यूज साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरियल. त्याचबरोबर सेकंड आहे की जे काही साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरियल असेल ते काय करायचे, जनरली यूज करायचे. त्यात थर्मोकॉल असेल, प्लास्टिक असेल, वूड असेल, हे मटेरियल जर आपण वापरले तर काय होतं की ते साऊंड काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. तर अशा प्रकारे आपण हे जे काही रिव्हर्बरेशन काय करू शकतो, कमी करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. जनरली ज्यावेळेस आपण साऊंड हर्ड करत असतो त्यावेळेस त्याच्या काही वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली ती म्हणजे लाऊडनेस. मग आता लाऊडनेस म्हणजे काय की आपण किती साऊंड ऐकतोय त्याला आपण जनरली काय म्हणतो की साऊंड लाऊडनेस म्हणतोय. म्हणजे थोडक्यात एक आपल्या ह्युमन इयरला एक प्रकारचं काय असतं की सेन्सेशन देत असतं आणि हे जे काही सेन्सेशन डिपेंड असतं डायरेक्टली इंटेन्सिटीवर. म्हणजे जे काही लाऊडनेस ही लाऊडनेस कशावर डिपेंड असेल, इंटेन्सिटी ऑफ द व्हायब्रेशन, व्हायब्रेशन किती इंटेन्सिटी येत आहे त्यावर डिपेंड असेल. म्हणजेच इंटेन्सिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपण म्हणणार आहे A² म्हणजे अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग आता समजा एखादं हेल्दी पर्सन असेल तर हेल्दी पर्सनसाठी त्याची जी काही ऑडिबल इंटेन्सिटी असते ती असते 10⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. म्हणजे याच्यानंतर जर काय आवाज ऐकू आला तर तो त्याच्यासाठी काय असतो, पेनफुल असतो. मग आता जनरली ही जी काही लाऊडनेस ही लाऊडनेस किंवा इंटेन्सिटी ऑफ साऊंड इट मेजर इन अ युनिट डेसिबल. मग आता डेसिबलमध्ये जर का आपण यूज करत असाल तर त्याचं युनिट असतं बघा 1 डेसिबल इक्वल टू 0.1 बेल. मग आता लिमिट जर का आपण त्याचं लिहिलं तर आपण त्याचा फॉर्म्युला लिहितो 10 इंटू एल बेल दॅट इज 10 इंटू लॉग 10 I अपॉन I0. आणि हा जो काय चेंज इन इंटेन्सिटीचा रेशो आपण काय करत असतो तो लिहित असतो. मग आता जर का ऑडिबल साऊंडची जर का इंटेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो 10 इंटू लॉग 10 I0 अपॉन I. त्याचबरोबर जी काही इंटेन्सिटी असते ही इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द R² दॅट इज
डिस्टन्स फ्रॉम द सोर्स याच्यावर काय असेल ते डिपेंड असेल. तर एक एक्झाम्पल घेतले बघा. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटेन्सिटी लेवल वेन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इन्क्रीजेस बाय 10⁶ टाइम्स इट्स ओरिजिनल इंटेन्सिटी. आपल्याला चेंज इन इंटेन्सिटी विचारलेलं आहे आणि ती सांगितली की किती असते 10⁶ टाइम्स द ओरिजिनल इंटेन्सिटी. बघा मग क्वेश्चन काय आन्सर काय लिहिलं आपण I/I0 = 10⁶ हे आपल्याला गिवन आहे आणि आपल्याकडे फॉर्म्युला L = 10 × log 10 I/I0 म्हणजेच काय लिहिलं बघा 10 × log 10 10⁶. आपल्याकडं रूल आहे की जर का log to the power 6 असेल तर 6 काय होईल पुढे येईल आणि log of 10 किती असतो 1 असतो म्हणजे 10 × 6 × 1 that is 60 डेसिबल. तर जी काय साऊंडची जी काही इंटेन्सिटी असेल किंवा चेंज झाली इंटेन्सिटी किती असेल 60 डेसिबल एवढी असेल. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती म्हणजे पिच. नेक्स्ट इज पिच. मग आता जनरली पिच म्हणजे काय सांगतो आपण की शार्पनेस और श्रिलनेस ऑफ अ साऊंड म्हणजे एखादा साऊंड किती शार्प आहे किंवा किती श्रील आहे यालाच आपण काय म्हणतो थोडक्यात पिच म्हणतो. मग आता हे जे काही पिच आहे हे पिच जसं फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल तशी पिच पण काय होत असते इन्क्रीज होत असते. मग आता जी काही फिमेल असेल तर फिमेलची जी काही पिच आहे किंवा तिचा जो व्हॉइस आहे हा व्हॉइस कसा असतो हायर असतो दॅन मेल व्हॉइस. याच्या मागचं रिझन असतं ते म्हणजे पिच. कारण की जी काही फिमेल असेल त्याची जी काही इंटेन्सिटी असते कशी असते ॲज कम्पेअर टू मेल ही कशी असते जास्त असते म्हणजे हायर द पिच हायर विल बी द इंटेन्सिटी. त्यानंतर थर्ड तो म्हणजे क्वालिटी ऑर टिम्बर. मग आता क्वालिटी ऑर टिम्बर म्हणजे काय सांगतो आपण की इट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन द टू साऊंड ऑफ द सेम पिच. म्हणजे समजा सेम फ्रिक्वेन्सी का साऊंड येत असेल तर तो डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण ही क्वालिटी किंवा टिम्बर ही कॅरेक्टरिस्टिक्स काय करत असतो यूज करत असतो. मग आता जनरली क्वालिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ओव्हरटोन प्रेझेंट इन अ साऊंड अलॉंग विथ गिवन फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती ओव्हरटोन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्या फ्रिक्वेन्सीसोबत त्याच्यावरून आपण काय करतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी काय करत असतो डिफाईन करत असतो. म्हणजे या क्वालिटीमुळे आपण काय करू शकतो की जे काही ॲपरेटस आहे किंवा जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काय करू शकतो आपण त्यांना आपण डिस्टिंग्विश करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे सम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा आता जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे जनरल 3 टाईप पडतात. एक असतो स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, सेकंड असतो वाइंड इन्स्ट्रुमेंट आणि थर्ड असतो परक्युशन इन्स्ट्रुमेंट्स. मग आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो काय तो म्हणजे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. मग आता हे काही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की दे आर कन्सिस्ट ऑफ अ स्ट्रेट स्ट्रिंग. म्हणजे बघा असे काही इन्स्ट्रुमेंट असतात की त्यांच्यामध्ये स्ट्रिंग लावलेली असते. मग आता हे जे काही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग ज्यावेळेस आपण प्लंक करणार त्यावेळेस काही त्यातून काय होईल साऊंड प्रोड्यूस होईल. मग आता ज्यावेळेस आपण स्ट्रिंग ज्यावेळेस आपण ट्यून करणार टू अ सर्टन फ्रिक्वेन्सी बाय ॲडजस्टिंग द टेन्शन मग त्याला काय केलं जातं काही एक पर्टिक्युलर टेन्शन काय केलं असतं अप्लाय केलं असतं आणि त्या टेन्शनवर काय होतं असते स्ट्रिंग काय होत असते ज्यावेळेस आपण ती स्ट्रिंग टेन्शनवर ठेवणार त्यावेळेस काय असेल की त्या ठिकाणी आपण काही तिला वेट अप्लाय केलं किंवा टेन्शन अप्लाय केलं त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण तिला प्लंक करणार त्यावेळेस काय करेल की काहीतरी व्हायब्रेशन झाल्यानंतर काहीतरी रेझोनन्स काय होईल क्रिएट होईल म्हणजे थोडक्यात साऊंड काय होईल प्रोड्यूस होईल. मग आता जे काही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट त्याचे पुन्हा 3 टाईप पडते. एक असतो प्लग इन स्ट्रिंग म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी स्ट्रिंग बाय फिंगर आपण प्लंक करणार त्यावेळेस काय मिळेल आपल्याला ठीक आहे फ्रिक्वेन्सी जनरेट होणार तिला आपण काय म्हणतोय किंवा तिचं जे काही इन्स्ट्रुमेंट त्याला आपण म्हटले प्लग स्ट्रिंग. मग आता एक्झाम्पल बघा तानपुरा असेल सितार असेल विना असेल याचे आपण काय करतो की जे काही इन्स्ट्रुमेंट त्याला काय करतो आपण प्लग करतो आणि त्यातून काय होतं साऊंड प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर बो स्ट्रिंग बाय बोईंग एक्झाम्पल आहे व्हायलिन. त्यानंतर स्ट्रक स्ट्रिंग बाय स्टिक काही इन्स्ट्रुमेंट असे असते की त्याला आपण बघा स्टिकने काय करत असतो प्लंक करत असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रक स्ट्रिंग दॅट इज एक्झाम्पल पियानो. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे वाइंड इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये बघा वाइंड इन्स्ट्रुमेंटमध्ये द इन्स्ट्रुमेंट इन विच एअर कॉलम साऊंड प्रोड्युसेस बाय सेटिंग द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. म्हणजे असे काही इन्स्ट्रुमेंट असतात की त्या ठिकाणी काय करतो आपण एअर कॉलम काय केले असतात ते तयार केले असतात. जसं आपण ऑर्गन पाईप बघितला तर त्या ठिकाणी जे काही एअर कॉलमचे जे काही व्हायब्रेशन्स आहे ते काय केलं सेट केलं जातं आणि त्या ठिकाणी साऊंड काय केला तो प्रोड्यूस केला जातो त्याला आपण काय म्हणतो वाइंड इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप पडते. एक असतो फ्री वाइंड टाईप व्हायब्रेशन बाय एअर म्हणजे थोडक्यात माउथ ऑर्गन जे असतात की त्याचे जे काय साऊंड प्रोड्यूस केलं जातात सगळे जे काय माउथ ऑर्गन आहे ते सगळे आपण काय म्हणतो फ्री वाइंड टाईपचे इन्स्ट्रुमेंट असतात. त्यानंतर एज टाईप म्हणजे फक्त एजमधून जे साऊंड प्रोड्यूस केला जातो म्हणजे थोडक्यात जे काय फ्ल्यूट असेल बघा एअर इज ब्लोन अगेन्स्ट एज म्हणजे फक्त एजवरून काय करतो आपण ज्यावेळेस एअर ब्लो करणार त्यावेळेस काय होईल तिथून आपल्याला साऊंड प्रोड्यूस होईल त्याला आपण म्हणतो एक्झाम्पल फ्ल्यूट.
त्यानंतर रीड पाईप्स, इट कन्सिस्ट ऑफ अ सिंगल ऑर डबल रीड. अँड लास्ट पॉइंट इज percussion instrument. The sound produced by setting a vibration of stretch membrane. बघा जे काही एखादं स्ट्रेच मेम्ब्रेन असेल, एक्झाम्पल तबला असेल, ड्रम असेल, तर त्याची व्हायब्रेशन काय केले जातात, सेट केले जातात आणि त्या ठिकाणी काय केला जातो, साऊंड प्रोड्यूस केला जातो. तर असे जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना आपण म्हणतो परक्युशन इन्स्ट्रुमेंट्स. तर अशा प्रकारे आपला जो काय थेरॉटिकल चॅप्टर आहे आज इथं पूर्णपणे संपलेला आहे. तर त्याची जे काय MCQs आहेत ते MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि त्याचे काही डाऊट्स असतील तर मला ते विचारायचे. थँक्यू.